हाय गाईज, आज बनवतो आपण व्हेज पास्ता. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी इथे पाणी आधी उकळायला ठेवलंय गरम करायला. त्यात आता आपण टाकतोय मीठ थोडंसं, मग त्यात टाकणार थोडंसं तेल, तिथे तर पाणी उकळतं एक साईडला, तर एक साईडला पण कढई तापवायला ठेवली आहे. त्यात आपण टाकतोय तेल. इथे आपण तेल गरम करून घेऊया थोडं. इथे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात व्हेजिटेबल्स टाकून घेऊया जे आपण कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो घेतलाय, गाजर घेतलाय, त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आपण आणि कांदा घेतलेला आहे. ह्यात तुम्ही ॲडिशनल व्हेजिटेबल्स पण टाकू शकता अजून तुम्हाला हवे असतील तर. इथे आपलं पाणी उकळलं आहे तर पास्ता टाकून. इथे आपलं पाणी उकळलं, आपण त्यात पास्ता टाकून घेऊया आणि एक साईडला आपला पास्ता पण शिजेल. इथे आपल्याला व्हेजिटेबल थोडा गरम करून घ्यायचे, म्हणजे फ्राय करून घ्यायचे थोडेसे. गरम होतात आपण काढून घेऊया. त्यात आपण त्याला जे सॉस लागणार आहेत ते आपण काढून घेतोय. इथे आपण घेतोय चिली सॉस, आधी रेड चिली सॉस 1 चमचा. मग आपण घेतोय ग्रीन चिली सॉस थोडासा. मग घेऊया सोया सॉस थोडंसं. कस्टर्ड पडला तो पण 1 चमचा उलटू. हे कॅन्सल करतो. हां, इथे आता आपण सोया सॉस घेतलेला आहे, थोडंसं कमी केलेलं आपण कारण तो जास्त पडलेला आपण. मग आपण घेऊया त्यात थोडंसं टोमॅटो केचप. बस. आता आपण ह्याला एकत्र करून घेऊया आधी. इथे आपले व्हेजीस होत आहेत, साईडला पास्ता पण बॉईल होतोय. आता आपण ह्याच्यात सॉस टाकून घेऊया. आता इथे आपला पास्ता बॉईल झालेला आहे. हे आता आपण गाळून
पास्ताला सेपरेट करू. हे बघा इथे आता आपण पास्ता सेपरेट करून घेतला आणि तो आता व्हेजीसमध्ये आपण ॲड केलेला आहे. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया मस्तपैकी. हे बघा इथे आपण एकत्र करून घेतलेलं मस्त. त्याला आता मीठ घालते. पास्ता उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे कमी मीठ घालणार. इथे आता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, किंचित असं. आता आपण त्याला वरून चीज टाकूया थोडंसं. वरून इथे आता आपण चीज टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वरून असं आपण चीज टाकून घेतलंय. वरून त्याला आता आपण एकत्र करून घेऊया मस्त. असं चीज टाकलेला. आता तयार आहे. इथे आता आपला पास्ता रेडी झाला. आपण ह्याला काढून घेऊया डिशमध्ये. गॅस बंद करते. बघा इथे आता आपण पास्ता काढून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरून थोडंसं आपण चीज टाकतोय कारण ते मला आवडतं म्हणून. तर इथे आता आपला टेस्टी असा पास्ता रेडी झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.